मित्रांनो, नमस्कार. हा व्हिडिओ मी आज मुद्दाम का बनवत आहे तेही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समोर ठेवून. याचं विशेष कारण म्हणजे आंबेजोगाईत परवा 2 मुलींनी, अल्पवयीन मुलींनी, 14-15 वर्षाच्या, आई रागावली म्हणून आत्महत्या केली. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपली आईच. जगात त्यांना कोण रागावलं नाही. त्यांनी आत्महत्या केली का? नाही. ही आई नसती तर सर्वांग सुंदर, गोंडस, संविधान रूपी बाळ जन्माला आलं नसतं. त्याच बाळाची आज जाणीवपूर्वक हत्येचे प्रयत्न होत असताना आपण आईच्या सात्विक रागानं का बरं आत्महत्या करतो? का हे टोकाचं पाऊल उचलतो? अरे, आपण आई कधी समजून घेतली का? आई कधी वाचली का? तिच्या वेदना कधी पाहिलात का? तर आपण आई समजून घेतली पाहिजे. तिच्या वेदना पाहिल्या पाहिजेत. तिच्या संवेदनेला साथ घातली पाहिजे. नका उचलू हे आत्महत्येचं टोकाचं पाऊल. आपल्याला संविधान जपायचं आहे. आत्महत्या करून ते जपता येणार नाही. तर आई काय असते? थोडक्यात मी सांगतो. ती ज्ञानेश्वर, तीच येशू, कबीराचे वस्त्र ती, सारे पंथ तिच्या ठाई, शतदा नम्र व्हावे तिच्या पायी. आई म्हणजे अन्न, निवारा आणि वस्त्रही. आई अहोरात्र धगधगणारी चूल असते. आई सतत अन्न निर्माण करणारी अन्नपूर्णा असते. आई तिन्ही ऋतूत पांघरून घालून जपणारे वस्त्र असते. अशा आईला घर चालवताना अडचणी येतात, तेव्हा ती थोडासा राग व्यक्त करते. तेव्हा तो राग सहज घेतला पाहिजे. हसत खेळत लेकरांनी झेलला पाहिजे. का नाही? का नाही तो झेलायचा? पण आजकाल असे होत नाही. कारण रात्रभर मोबाईल पाहून उशिरा झोपेच्या आहारी गेलेल्या मुलामुलींना आई उठून काम करण्यास सांगते. पण आईचा राग डोक्यात घेऊन डोळे चोळत जाऊन मुली आत्महत्या करतात. वय वर्ष 14 ते 15. असे काल परवा अंबाजोगाईत 2 मुलींनी गळफास घेऊन आत्महत्या केल्या. काय दोष आहे आईचा? या आधुनिक जगात तुम्हाला स्वातंत्र्य आईनं दिले. कष्ट करून शिक्षण, तंत्रशिक्षण पूरक साहित्य म्हणजे संगणक, मोबाईल, स्कूटी उपलब्ध करून दिले. तुमच्या स्वप्नांना भरारी घेण्यासाठीच ना. मग हे टोकाचे पाऊल कशासाठी उचलायचे? नका रे बाळांनो, छोट्याशा कारणासाठी असे जीवन उद्ध्वस्त करू. आपल्या जन्मदात्यांना वेदना देऊ. आईच्या संवेदना जपल्या पाहिजेत, हाताळल्या पाहिजेत. आणि आईसाठी कधीतरी बोललं पाहिजे. तू देवकी, तूच यशोदा, लोण्याचा गोळा तू, सारे गोकुळ तुझ्या ठाई. आई शतदा नम्र व्हावे
तुझ्या पायी. धन्यवाद मित्रांनो.